विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज 12वीच्या युवक भारती या पुस्तकातली एक छान विनोदी ललित लेख आहे ज्याचं नाव आहे दंतकथा. महाराष्ट्रातले प्रसिद्ध लेखक वसंत सबनीस यांनी हा ललित लेख लिहिला आहे आणि या शीर्षकाचा अर्थ असा आहे बेटा की दंतकथा आपण कशाला म्हणतो तर आपण ऐकलेल्या म्हणजे आपल्या पणजीने आजीला सांगितलेल्या, आजीने आईला सांगितलेली आणि आईने आपल्याला सांगितलेली त्या बऱ्याचदा खऱ्या असतात असं नाही, म्हणूनच त्याला दंतकथा असं म्हणतात, ऐकिवातल्या गोष्टी. पण या ठिकाणी दंतकथा म्हणजे दातांच्या कथा बरं का. आणि लेखकाने हा खूप छान रंगवलेला आहे. चला तर मग आपण सुरू करूयात दंतकथा. दंतकथा हा एक विनोदी ललित लेख आहे. दाताचे दुखणे खूपच त्रासदायक असते, त्यामुळे कोणत्याही माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते. मात्र अशा गंभीर विषयातील प्रसंग लेखकाने नर्म विनोदी शैलीत मार्मिकपणे टिपले आहे, अर्थपूर्णरित्या आणि अतिशय हळूवारपणे. आपल्याला खूप हसायला येतं हे जे वाचतो आपण त्यावेळी. दाताच्या दुखण्याची असह्यता, दात दुखतो तेव्हा किती त्रास होतो किती जणांना माहिती आहे तुम्हाला. त्या प्रसंगी माणसाची होणारी दयनीय अवस्था, अरे रे बापरे आता कसं करू, अरे देवा. आणि त्यामधून घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद वाचकाला खळखळून हसवतो. प्रसंगनिष्ठ विनोद म्हणजे एखाद्या प्रसंगातून निर्माण होणारा विनोद, त्याला म्हणतात प्रसंगनिष्ठ. दातदुखीतून निर्माण होणारा विनोद, ज्याचा दात दुखत असतो त्याला कळतं, पण खूप वेळ झालं की आजूबाजूच्यांना मात्र हसायला येतं. वास्तवाला जोडून येणारी अतिशयोक्ती, एक्झॅग्रेशन. खरं असतं पण कधीकधी अतिशयोक्ती पण होते. कधी आढळणारी विसंगती, तर कधी मराठीतील म्हणी, आपलेच दात आपलेच ओठ असं म्हणतो ना आपण, दात दाखवू नको असं म्हणतो. वाक्प्रचार आणि शाब्दिक कोट्या यांचा लेखकाने विनोद निर्मितीसाठी कल्पकतेने केलेला वापर या पाठातून अभ्यासता येईल. विचार करा की नुसतं दात या विषयावर कोणी किती लिखाण करू शकतं. किती प्रशंसा करावी वसंत सबनीसांची. नुसतं दात या विषयावर एवढं मोठं लिखाण केलं आहे की आपण एका दिवसात ते पूर्ण करू, एका पिरियडमध्ये आपल्याला पूर्ण शिकता येत नाही. मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात. तुम्हालाही माहिती असेल ती पंचमहाभूतं कोणती आहेत, ती माहिती आहेत तुम्हाला. एकदा बघाल आणि मला सांगाल नक्की की कोणती पंचमहाभूतं आहेत. आकाश बरोबर, माती, पाणी, अग्नी आणि वायू बरोबर. आकाश, माती, जल, अग्नी आणि वायू हे पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलं आहे. ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली त्यांना सहावे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहून राहून नवल वाटते. या सहाव्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत दात असे म्हणतात. लेखक म्हणतो की मला असं वाटतं सहावं भूत जे आहे, षष्ठभूत, ते म्हणजे दात आहे. का म्हटलं आहे ते पण कळेल. माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे. मेख म्हणजे रहस्य, गूढ गोष्ट, त्याला म्हणतात मेख. आता लेखक म्हणतो दात ही इतकी गूढ गोष्ट आहे. कशी गूढ गोष्ट आहे बघा. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर बाळ जन्माला येतं. बाळाला सगळे अवयव असतात व्यवस्थित, फक्त दात नसतात है ना. सगळी रचना आहे पण जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. साधारण 7व्या ते 8व्या महिन्यात बाळाला दात यायला सुरुवात होतात. नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागाहून काय यावेत. एखादी मीटिंग सुरू आहेत किंवा एखादा कार्यक्रम आहे, सभा आहे, स्टेज, सगळेजणं बसले आहेत, वाट बघतायत आणि मग आपले प्रमुख पाहुणे अध्यक्ष कार्यक्रमाला येतात. तसं दातसुद्धा सगळे हात पाय नाक डोळे सगळे आले आणि दात अजून आलेच नाहीत. आता मुख्य पाहुणे म्हणून दात आले आहेत. तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याची ऐकिवात नाही. अरे यार, हे बाळ जन्माला आलं, ही मुलगी जन्माला आली
आणि हिला नाकच बरोबर नाही आहे. काही हरकत नाही, हे नाक आहे ना काही दिवसात आता गळून पडेल आणि त्या जागी तिला नवीन नाक येणार आहे. ऐकलं आहे का असं कधी? बोट तुटलं म्हणून नवीन बोट आलं. ऐकलं आहे का असं कधी? पाय तुटला नवीन पाय आला. नाही ना. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो दोनदा उगवतो. ते मागावून तर येतात, पण ते पडून जातात आणि मग एक ठराविक 7-8 वर्षांनी परत दुसरे दात येतात. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो दोनदा उगवतो. तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला, तृण म्हणजे गवत, एखादी चांगली जागा असावी म्हणून ही दातांची योजना झाली आहे. असं म्हणतात की तृण धरून शरण येतो एखादा जण. दातात गवताची काडी, मग दात ते तृण धरायला काहीतरी जागा पाहिजे ना, म्हणून दात. याबद्दल माझी तरी खात्री आहे. तसे दातांनी माणसाला काय दिले? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही. त्याच्यापूर्वी थोडंसं परत एकदा तृण धरणे म्हणजे काय? दातात तृण धरणे म्हणजे शरण येणे असा अर्थ होतो. मग या अर्थासाठी तरी दात पाहिजे. हा वाक्प्रचार खरी करण्यासाठी तरी दात हवेत. म्हणून माणसालाच्याकडे दातांची योजना झाली असावी. आता प्रश्न हा आहे लेखकाला पडलेला की दातांनी माणसाला काय दिले? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाहीत. ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. दात येताना मुलांना शी होते खूप जास्त, पोट दुखतं किंवा खूप जणांना त्याचा ताप येतो. मग आईची बिचारीची धावपळ होते, बाबांची धावपळ होते. मग आता ते जेव्हा येतात दात, तेव्हा ताप येतो आणि गेल्यावर पश्चाताप. गेल्यावर कोणाला बरं वाटतं, अरे रे दात गेले माझे. मला स्वतःला तर दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही. कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे. अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असे नाही. त्यांच्याबरोबर मीही रडलो असलो पाहिजे. बरोबर आहे. जर घरच्यांना त्रास झाला याचा अर्थ मला त्रास झाला म्हणून घरातले रडले ना. 8-9 महिन्याचं बाळ जेव्हा जोरजोरात रडतं तेव्हा घरातल्यांना रडायला येतं. म्हणजे मी रडलो म्हणून घरचे रडले. दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे, अशी एक दंतकथा म्हणजे ऐकलेली कथा. अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. किसी को काटने की आदत होती है. काही राग आला की चावतात मुलं. तर असं हे लेखक होते. आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही, कारण चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून भागली आहे. जेव्हा चावण्याची इच्छा झाली तेव्हा स्वतःचंच मनगट चावलं. पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव दिला आहे की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही. मला इतका उपद्रव म्हणजे त्रास. लेखक म्हणतो की मला इतका त्रास दिलेला आहे की दुसऱ्यांचा त्रास मला काही वाटतच नाही. म्हणून दातांबद्दल मला दातात धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिला नाही. दातात आपण छोटी गोष्ट धरू शकतो, तेवढासा सुद्धा आदर नाही. तितका कमी सुद्धा आदर नाही. माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही असे नंतर मला आढळून आले. कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यात दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. आपलेच दात आपलेच ओठ म्हणतो आपण. केव्हा म्हणतो? जेव्हा काहीतरी वाईट असतं की काय त्याच्याशी बोला, आपलेच दात आपलेच ओठ म्हणजे काय की वाईटच बोलण्यासाठी आहेत. मग पडला का दात कड्यावर असं म्हणतो आपण. म्हणजे दातांबद्दल काही चांगलं बोलतच नाही. बत्तीशी दाखवू नको, दात दाखवू नको म्हणजे परत चांगलं बोलतच नाही. म्हणजे मराठी भाषेत दातांबद्दल काही चांगला वाक्प्रचार आणि म्हण नाहीच आहे. ज्या म्हणी व शब्दप्रयोग दातांशी निगडीत आहे त्या दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा यांचे प्रत्यंतर घडवणार आहेत. प्रत्यंतर घडवणे अनुभव देणार आहेत. नाही म्हणायला प्रेमविव्हल कवींनी, प्रेमात वेडे झालेले, प्रेमात विव्हळ झालेले कवी जे आहेत त्यांनी प्रेयसी म्हणजे लव्हर, गर्लफ्रेंड, त्यांच्या दातांना कुंदकळ्यापर्यंत नेऊन पोचवले. तेवढाच अपवाद
काही काही कवींनी आपली प्रेयसी जी आहे, गर्लफ्रेंड जी आहे, तिच्या दातांना काय म्हटलं आहे? कुंदकळ्या. आहा हा, कुंदकळ्यांसारखे दात. तरी पण केवळ प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण माझ्या तरी ऐकिवात नाही. म्हणजे असं कोणी म्हटलं नाही, यार मुझे उससे प्यार हो गया, माझं तिच्यावर प्रेम झालं कारण की तिचे दात खूप छान आहे. असं नाही होत ना. म्हणजे असं होऊ शकतं की तिचे डोळे खूप छान आहे, रंग तिचा खूप गोरा आहे, ओठ खूप छान आहे, एखादा गालावर तीळ आहे, तिच्या गालावर खळी पडते, म्हणून माझं तिच्यावर प्रेम झालं, म्हणून ती मला आवडते, तिचे दात खूप छान आहे म्हणून ती मला आवडते, असं नाही झालं आहे. पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटायचा आहे, अजून तरी भेटलेला नाही. लहानपणी जे न घासल्याबद्दल मार खावा लागतो, तरुणपणी जे फार घाशीत बसल्याबद्दल वडील माणसांची बोलणी खावी लागतात. किती वेळचा दात घासतोय असं म्हटलं. लहानपणी घासत नाही म्हणून, मोठेपणी खूप आळशीपणाने नुसते झोपेत घासतच बसतो म्हणून, व्यवहारात जे कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतो. आपण म्हणतो दातकड्यावर आपटला, दात पडले त्याचे म्हणजे की तो फसला. आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पडतात ते दात, अशी माझी दातांबद्दलची कल्पना आहे. दातांच्या डॉक्टरकडे जावं लागतं. मनुष्य स्वभावाप्रमाणे मीही प्रथम दातांची पर्वा केली नाही. दातांची कोण काळजी करतो, कोण त्यांची चिंता करतो, असं मनुष्य स्वभाव आहे. तसंच लेखक म्हणतो माझाही स्वभाव होता. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली. काय दात दुखतात तुझे, असे दुखत असतात का दात कोणाचे, असा अपमान केला. एवढ्याशा दात दुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. आमच्या परशा पहिलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातांपुढे चारी मुंड्या चीज झालेला मी पाहिला. आमच्या गावात एक परशा नावाचा पहिलवान होता, पण दात दुखला की तो काही पहिलवान बिलवान राहत नसे, तो चारी मुंड्या चीज झाला, पराभूत झालेला मी पाहिला आहे. तेव्हा मला दात दुखीचा जरा संशय आला. जेव्हा मला दिसलं की अरे यार एवढा मोठा पहिलवान आणि हा सुद्धा काय होतो आहे तर पराभूत होतो आहे. परशा हा जन्मापासून पहिलवान, रानात अनेकदा लांडग्यांशी एकटा झुंजलेला, अनेक लांडग्यांचे सुळे म्हणजे दात नुसते काठीच्या तडाख्याने पाडणारा हा गडी नेहमी अशा ऐटीत चालायचा की जसं काय वनराजच, वाघासारखा, सिंहासारखा. छाती इतकी पुढे काढायचा की अनेकदा त्याची छातीच दिसायची आणि अर्ध्या मिनिटाने त्याचा चेहरा दिसायचा. रस्त्यात भेटला की काय र कुठं निघालास, असा त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट असा सवाल असायचा. मला त्याचा राग येत असे. त्याला असं वाटायचं आपण नम्र बोलतोय, पण लेखक म्हणतो मला वाटायचं उद्धट बोलतोय. पहिलवान असतो, कोणाला जर एक दिली झपकण ठेवून तर खाली पडायचा, म्हणून कोणी बोलत नसे. आणि ॲटिट्यूड तर केवढा, ऐट तर केवढी. चाललोय कुस्ती मारायला, येतोस कुस्ती, असे म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा. आणि त्याला जर आपण म्हटलं की मी कुस्ती करायला चाललो, त्याला हॅ कुस्ती काय तुझे आहे, मी आहे कुस्ती करणारा. अरे अगोदर माशी तर मार नाकावरली, मग कुस्तीचं बघू, असं म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा. पण गंमत अशी की दणका मला दिला तरी लागायचे त्याला, कारण याचे हाडं लेखकाचे, त्याच्यामुळे ते हाडंच लागायचे. म्हणून तो म्हणायचा की तू काय कुस्ती खेळणार, तू तर नाकावरची माशी मारू शकत नाहीस, लई हाडं आहेत तुझ्या अंगात, दगडावाणी लागतात हाताला. असं त्यानं म्हटलं की हाडांच्या बाबतीत का होईना पण आपण त्याच्यावर चढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा. पैलवानाच्या अंगावर मासच मास असतं, पण याच्या अंगावर मात्र हाडंच हाडं होते लेखकाच्या. म्हणून त्याला वाटायचं चला कशात तरी आपण पुढे आहोत. आपल्या ताकदीची मस्तीची परशाला फार घमेंड होती. स्वतःचा उल्लेख करताना तो शिव म्हणायचा. स्वतःला शिव म्हणून घेण्यात त्याला फार अभिमान वाटायचा. काय परशा, यंदा कशी काय तयारी आहे, असे कुणी विचारले की त्याचे उत्तर ठरलेले असे, शिवाला काय भ्या आहे कोणाचं. शिव मातीत उतरला
की लांडगी, कोली, पाक पशार होतात. शिवाला आल्याडलंही झोप लागतीया. म्हणजे मी सिंह आहे आणि बाकीचे सगळेच्या सगळे कसे आहेत? चिल्लर प्राणी आहेत, क्षुद्र प्राणी आहेत, त्यांना काहीच कळत नाही. अशा भाषेत तो नेहमी स्वतःबद्दल बोलायचा. राजाच समजायचा तो स्वतःला, अगदी जंगलाचा जसा राजा असतो तसा. त्याला दात घासायचा विलक्षण कंटाळा असे. विलक्षण म्हणजे खूप. 4-8 दिवसातून एकदा केव्हा तरी दात घासण्याची सोंग करायचा. त्याबद्दल मी एकदा सहज त्याला विचारले, परशा, तू दात घाशीत नाहीस वाटतं रोज? शिव काय दात घासतो व्हाय कधी? असे त्याने ताडकन उत्तर दिले. असा हा सिंहासारखा उग्र व बलदंड परशा एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. तर सिंह आणि कुत्रा काही तुलनाच होऊ शकत नाही. झालं काय असं की सिंहाचा कुत्रा झाला? त्याची ऐट, त्याचा दिमाग, त्याची घमेंड यापैकी कशाचाही मागमूस म्हणजे चिन्ह त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. बिचारा झाला होता तो एकदम. कुस्तीत हरला तरी तो कधी असा दिसला नव्हता. जवळ जाऊन मी विचारले, काय पैलवान, काय झालं आज? केविलवाणा चेहरा करून म्हणाला, दात र, काल रातच्या धरणं असं ठणक तू या काही एक सुचेन असं झालंय की माझा दात दुखतोय आणि रात्रीपासून दुखतोय. अरे सिंहाचे दात कधी दुखतात होय? मी जरा थट्टेने म्हणालो. आता संधी साधली लेखकाने. हा म्हणतो का मला की नाकावरची माशी उडत नाही? थांब जरा. मीच म्हणतो, आता तू सिंह आहे ना, मग दात कसले दुखतात? कसला शिव घेऊन बसलास मर्दा? या दातानं शिवाचा पार बकरा करून टाकलाय. असे म्हणून त्याने त्याच्या दातदुखीची दर्दभरी कहाणी मला सांगितली आणि अखेरीस म्हणाला, अरे शिवच नवं, नरशिंह आला तरी दातामोहरं त्याचं काही एक चालायचं नाही. दातदुखी इतकी वाईट तो म्हणतो की सिंह काय, कोणी आला तरी काही, नरसिंह जरी आला तरी दातदुखीचा त्यालाही त्रास होईल. मला त्यावेळी परशाचे हसू आले. पण काही काळानंतर माझाही जेव्हा परशा झाला तेव्हा माझा नक्षा पार उतरला. नक्षा उतरणे, चेहरा उतरणे, अगदी शरीराची दशा होणे. माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नसावी. किंबहुना दात या इंद्रियाचे एक कार्य दुखणे हेच असावे. दात म्हणजे फक्त दुखण्यासाठीच आहेत. जन्मात एकही दात न दुखलेला मनुष्य मला तरी अजून आढळलेला नाही. असा कोणी असलाच तर तो कमनशिबीच असला पाहिजे. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. एखाद्या गोष्टीचा जेव्हा खूप त्रास होतो तेव्हा आपण म्हणतो की यार ब्रह्मांड दिसलं. ब्रह्मांड दिसलं म्हणजे खूप त्रास झाला, दातदुखीचा खूप त्रास होतो. अनेक वर्षे समोर येईल ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात. नेहमी मला दातांचं आहे. मी मस्त चकली खायचो है ना, अक्रोड फोडायचो आणि एक दिवस असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था हीनदीन झाली, खूप दयनीय झाली. दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ही की ज्यांच्या त्याच्या दाढदुखीची अवहेलना केली होती. काय दात दुखतो तुमचा? अपमान केला होता. त्या सर्व माणसांची त्यांच्या दात व दाढांसकट मनातल्या मनात क्षमा मागितली. आणि जेव्हा माझा दुखायला लागला तेव्हा मला कळलं की काय बापरे किती दुखतो हा दात. आणि मग मला वाटलं की आपण चुकलो. दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते की दातांचे मूळ आहेत, दाढा आहेत. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फरक असला पाहिजे. आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या सर्व हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा? डॉक्टर जेव्हा विचारतात की कोणता दात दुखतोय तेव्हा आपल्याला कळतच नाही कोणता दुखतोय. असं वाटतं हाय दुखतोय, तोही दुखतोय. प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला तो दुखरा दात याची खात्री झाली. जो दात असं झालं, ज्या दातावर मारल्यावर कळलं म्हणजे वाजलो आपण, जोरात ओरडलो. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही.
बरं, हे दुखणं तरी साधं सरळ असावं, तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूड तोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालत असतो. इतका दणदणीत दात दुखतो की असं वाटतं कोणीतरी हातोडीनी कुऱ्हाडीनी आपल्याला मारत आहे. पुढे काय होणार आहे ते उद्याच्या पिरियडमध्ये पाहू. तोपर्यंत तुम्ही विचार करा दातांचा. तुम्ही मात्र दातदुखीपासून दूर राहा. भेटूयात आपण पुढच्या पिरियडमध्ये. थँक्यू.